नमस्कार, मी एकता लाईफ ऑफ मॉम चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते। आमच्याकडे मुसळधार पाऊस पडायला लागला की मोठ्या प्रमाणावर चिवणी भेटतात आणि प्रत्येक घरामध्ये वेगवेगळ्या चिवणीच्या रेसिपीज केल्या जातात। आज मी तुमच्यासोबत आमच्या घरातली चिवणी फ्राय करायची रेसिपी शेअर करणार आहे। इथे मी चिवणी साफ स्वच्छ करून 2-3 पाण्यात धुवून घेतली। इथे मी चिंचेचा गोळा घेतला आणि वाटीमध्ये थोडं पाणी घालून तो भिजत ठेवला। दुसऱ्या वाटीमध्ये थोडीशी हळद, लाल तिखट, गरम मसाला, चवीनुसार मीठ घेतलं। आता भिजत ठेवलेल्या चिंचेमधून त्याचा कोळ काढून घेतला आणि हा चिंचेचा पाणी आपण जो मसाला घेतला होता त्यामध्ये घालून घेतला। त्याची छान पेस्ट तयार केली आणि आता ती चोळून प्रत्येक माशाला व्यवस्थित लागेल अशी मी लावून घेतली। सगळीकडे हा छान सर्व मसाला लावून घेतला हा अशा प्रकारे। आता ही सर्व चिवणी 10 ते 15 मिनिटांसाठी मॅरिनेट होण्यासाठी ठेवून दिली। इथे एका प्लेटमध्ये मी थोडासा रवा आणि तांदळाचं पीठ घेतलं, त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलं। आता हे छान मिक्स करून घेतलं। आता आपली मॅरिनेट झालेली चिवणी ही त्यामध्ये दोन्ही बाजूने अशी लोळवून घेतली आणि बाजूला प्लेटमध्ये काढून घेतली। तव्यामध्ये 2 चम्मच तेल गरम करण्यासाठी ठेवून दिलं, त्यात छान लसूण घातलं आणि आता आपण ही जी चिवणी पीठ लावून घेतली होती ती सर्व आपण या तेलामध्ये घालून घेतली। गॅसची फ्लेम लो करून एका बाजूनी चिवणी छान कडक आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतली। आता पलटून घेतली आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा अशीच छान कुरकुरीत होईपर्यंत आपण त्याला फ्राय करून घेणार आहोत। आता यावर आपण खूप सारी कोथिंबीर पण घालून घेऊया, म्हणजे कोथिंबीरचा छान असा वास या माशांमध्ये चिवण्यांमध्ये उतरेल। सर्व बाजूने ती खरपूस अशी भाजून घेतली आणि मग काढून प्लेटमध्ये घेतली। परत थोडीशी कोथिंबीर टाकली। हे पहा, अगदी कुरकुरीत आणि कडक झालेली आहेत। आमच्या घरात सर्वांनाच अशी कुरकुरीत चिवणी खायला खूप आवडतात। काय तुमच्या घरात ही अशीच चिवणी फ्राय केली जातात का? कमेंट करून मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।